शाळेतील दिवस किती सुंदर असतात. कशाची चिंता नाही की कशाची पर्वा नाही. फक्त मज्जा मस्ती करायची, फक्त खेळायचं. तेव्हा अभ्यास करताना सुद्धा मजा यायची. कधी शिक्षक छान छान गोष्टी सांगत असायचे, तर कधी कधी छान छान कविता शिकवायचे, चित्र काढायला शिकवायचे. शिक्षकासमोर आपले कौशल्य दाखवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी उत्साही असतात, जेणेकरून शिक्षकाकडून कौतुकाची थाप मिळावी. शिक्षकांसमोर कोणी गाणी गात असे, कोणी गोष्ट सांगत असे, कोणी आपली कला कौशल्य दाखवत असे. अशाच काही उत्साही विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या शाळकरी मुलांनी शिक्षकासमोरच ढोल ताशा वादन केलेले आहे, तेही ढोल आणि ताशा न वापरता. तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की शाळकरी मुले दिसत आहेत. कोणी बेंचला ढोल बनवला आहे, तर कोणी कंपासचा ताशा, कोणी पाण्याची बाटली आणि पेन वापरून घंटेचा नाद निर्माण केलेला आहे. सर्व मुलं ही उत्साहानं आणि संपूर्ण ऊर्जेनं सुंदर ढोल ताशा वादन करत आहेत. विशेष म्हणजे वर्गामध्ये 2 शिक्षिका देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळते. वर्गातील इतर विद्यार्थ्यांचे वादन तल्लीन होऊन ऐकत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवरती प्रोजेक्ट्स एस मी पुणे नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. शाळामध्ये शेवटचे सत्र घेण्यात आले. शाळेतील मुलांना आता पुढच्या वर्षी भेटू, असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे. मुलं किती ढोल ताशा वाजवत आहेत बघा. त्यांच्या अंगात जो ताल लय भिंदे आहे, असं जाणवतं की साधी कंपास पेटी, बेंच आणि चक्क पाण्याची बाटली वाजवून ढोल ताशाचा वाजवत ऐकत असल्याची जाणीव होते. कितीही वेळा हा व्हिडिओ बघितला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून प्रत्येक वेळी तितकाच आनंद होतो. हे समोरसून जाणं इतकं मोहक आहे की आपल्याला आता असं जमत नाही ही भावना छायला लागते. अख्खा वर्ग त्यात रमलाय. हे बघून सुद्धा आजचा दिवस सार्थकी लागला असं वाटते. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडलेला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत आणि या मुलांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. एकाने लिहिलं आहे, शिक्षकांच्या चेहऱ्यावरील हसू पाहण्यासारखं आहे. तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे, अरे यांना शिक्षकासमोर करायला मिळते, आम्हाला तर लपून लपून करायला लागायचं, काय मजा होती राव. तर एका जसं म्हटलेलं आहे, शाळामध्ये असे मोकळे वातावरण मिळणे खरोखरच गरजेचं आहे, खरंच कौतुकास्पद आहे. तर एका जसं म्हटलं आहे, शाळेतील दिवस आठवले. तर एका जसं म्हटलं हे फक्त शेवटच्या बाकावर बसणारे विद्यार्थीच करू शकतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील शाळेतील दिवस आठवले असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.